शाळेत खाजगी शालेय साहित्य विक्रीचं दुकान लावून विद्यार्थ्यांना तिथूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणारी शाळेच्या विरोधात पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली आहे। झालटा फाटा येथे असलेल्या टेंडर केअर होम या इंग्लिश शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शहरातील एका शालेय साहित्य विक्री करणाऱ्या दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्यात आल्याचा आरोप करत पालकांनी चिकलठाणा पोलीस ठाणा गाठत तक्रार दिली आहे। टेंडर केअर होम ही औरंगाबाद येथील CBSE ॲफिलिएटेड शाळा आहे। या शाळेने पालकांना पुस्तके वह्या एकाच दुकानातून घेण्याची सक्ती केलेली आहे। शिवाय यांच्या वह्यांची साईज स्पेसिफिक आहे। हा जो ट्रेड फेअरचा अतिशय यांनी उल्लंघन केलेलं आहे। याच्यामध्ये क्लासमेट, आरती बुक सेंटर आणि टेंडर केअर होम शाळा यांनी सर्वांनी मिळून पालकांची आर्थिक पिळवणूक केलेली आहे। यांच्या वह्या कुठेही इतरत्र मिळत नाहीत। हा सरळ 2004चा महाराष्ट्र शासनाचा जो कायदा आहे की कुठल्याही पालकाला एखाद्या विशिष्ट दुकानातून वह्या किंवा पुस्तके घेतले पाहिजेत याची सक्ती करता येत नाही। काल आम्ही टेंडर केअर होम शाळेमध्ये गेलो असता तिथे आरती बुक सेंटरचा स्टॉल लागलेला होता आणि आरती बुक सेंटरनं असे स्पेसिफिक बुक बनवलेले आहेत की त्याच्यावर समोर टेंडर केअर होमचं नाव लिहिलेलं आहे आणि पाठीमागून त्यांचं स्वतःचं आरती बुक सेंटर नाव लिहिलेलं आहे आणि हे बुक्स बाहेर कुठेच मिळत नाही आणि शाळेने हे आम्हाला कंपल्सरी केले आणि हे आम्हाला प्रत्येक बुक MRPवर विकतात आणि बाहेर आम्ही 4 दुकानांमध्ये छोट्या दुकानदारांकडे चौकशी केली असता आम्हाला ह्या बुक्सवरती 40% डिस्काउंट द्यायला दुसरे बुक स्टॉलवाले तयार आहेत आणि शाळेला बोललं असतं आता शाळा आम्हाला म्हणते की तुम्ही दुसरीकडून घेऊ शकता, पण आता सगळ्या पालकांनी ऑलरेडी शाळेतून हे बुक्स खरेदी केलेली आहेत आणि शाळा हे मागच्या जेव्हापासून शाळा ओपन झाली तेव्हापासून शाळा आम्हाला आरती बुक सेंटरमधूनच बुक्स घेणं कंपल्सरी केलेलं आहे। याविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल केंकरे यांना विचारलं असता पालक करत असलेल्या तक्रारी या तथ्यही नसून शालेय साहित्य खरेदीसाठी कोणतीही सक्ती शाळेकडून करण्यात आली नाही अशी माहिती केंकरे यांनी दिली आहे। पालकांची शाळेविरोधात तक्रार प्राप्त झाली आहे। या प्रकरणी चौकशीअंती दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी दिली आहे। मेरा इस बारे में ये कहना है कि स्कूल ने ऐसा कोई भी प्रेफर्ड डीलर या कुछ कंपलसरी नहीं किया है। 1 महीने पहले हमने लिस्ट लगा दी थी कि कौन सी बुक्स प्रिस्क्राइब्ड हैं, उसके लिए हमने पेरेंट्स को भी इन्फॉर्म कर दिया था। हमारी नोटबुक पे हमने एक लोगो लगाया था। पेरेंट्स ने बोला है कि वो लोगो की वजह से वो बाहर नहीं मिलता है, तो हम ये भी बोल रहे हैं इट इज़ एब्सोल्युटली फाइन, आप नॉर्मल नोटबुक्स ले आइए। अगर किसी ने ऑलरेडी खरीद लिया है वी विल रिटर्न द नोटबुक्स एंड नेक्स्ट ईयर ऑनवर्ड्स वी विल नॉट डू इट। इससे पहले इसके बारे में कोई पॉइंट आया नहीं था, सो इसलिए हमें ये बात कंसिडर नहीं हुई। अब एज फार एज कंपलसरी, नो इट इज़ नथिंग लाइक दैट। पेरेंट्स की तरफ से खुद ये पॉइंट आया था कि उन्हें बुक स्टोर में वहाँ जाके ख़रीदना पड़ता है, बहुत लंबी लाइनें होती हैं बिकॉज सारे बुक मतलब जो स्कूल्स हैं इसी टाइम पे होता है। उन्हीं की रिक्वेस्ट के ऊपर उन्होंने कहा था कि जब हम फाइनल रिपोर्ट कार्ड लेने आते हैं अगर आप यहीं पे लगा देंगे तो हमारे लिए कन्वीनियंट होगा। उन्हीं की रिक्वेस्ट से PTA के बाकायदा अप्रूवल से हमने वही 2 घंटे के लिए लगाया था। If it is a problem, if the PTA does not approve, we will not put it. School has got no profit to gain from it. टेंडर केअर स्कूल जी की झालटा फाटा येथे स्थित आहे आणि शाळेमधले जे पालक आहेत काही सतीश भोपळे, संतोष भोपळे, सतीश तरटे, सुरेश जुए व इतर काही आणखीन पालक हे पोलीस स्टेशनला शाळेविषयी तक्रार घेऊन आले होते की शाळेने जी पुस्तकं आहेत स्कूलमध्ये जी वाटप होतं स्कूल पुस्तकं ही कंपल्सरी केलेली आहेत व त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्काउंट देण्यात आलेलं नाही आहे, त्या किमतीला ते विकत आहेत व त्याच्यामध्ये आरती बुक सेंटर यांनी तेथे स्टॉल लावलेला आहे अशा प्रकारची तक्रार घेऊन आले होते पोलीस स्टेशनला। त्या अनुषंगाने आम्ही शाळा प्रशासनाला विचारणा केली असता आम्ही कोणत्याही प्रकारचं कंपल्शन केले नसल्याचं असं त्यांचं म्हणणं आहे, तरी त्याबाबत आम्ही योग्य ती चौकशी करून पुढील कार्यवाही करत आहोत।